रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आग्राव गावात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक शिडाच्या होड्यांची रंगणारी शर्यत यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। 100 वर्षांची परंपरा जपत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा जलथरार अनुभवायला मिळाला। अलिबाग पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या आग्राव गावातील खाडीत ही अनोखी स्पर्धा पार पडते। शर्यतीची सुरुवात एकविरा देवीच्या पालखीने होते। कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीची पालखी होडीतून नेल्यानंतर मोठ्या फटाक्यांच्या आवाजात शर्यतीला सुरुवात होते। यानंतर एकामागून एक होड्यांचे शीड उघडले जातात आणि वाऱ्याच्या वेगावर शर्यतीला रंग चढतो। विशेष म्हणजे या होड्यांना कोणतेही इंजिन नसते। पूर्णपणे वाऱ्याच्या वेगावर आणि तांडेल खलाशांच्या कौशल्यावर ही स्पर्धा अवलंबून असते। ठराविक अंतरावर होड्या उलट दिशेने फिरवताना खरे कौशल्य पणाला लागते। काही वेळा होडी उलटण्याचा धोका निर्माण होतो, तर खलाशी पाण्यात उडी मारून होडी सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतात। अलिबाग तालुक्यातल्या आग्राव गावामध्ये आग्रावच्या जेटीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिडांच्या होड्यांची स्पर्धा आहे। आणि ह्या शिडांच्या होड्यांची स्पर्धा साधारण 8 ते 10 होड्या शिड्यांच्या ज्या पारंपरिक होड्या त्या सहभागी होतात आणि वाऱ्याच्या झोतात आपल्या कौशल्याने ज्याची बोट पुढे येईल त्याला प्रथम पारितोषिक दिलं जातं। रेवदंड्याच्या या खाडीत केवळ त्या शिडांच्या होड्यांच्या प्रतिनिधी स्पर्धकच नसतात, तर त्यांच्याबरोबर त्यांना चेअरअप करण्यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी सगळ्या कोळ्यांचे जेवढे कोळीवाड्यातले ट्रॉलर्स आहेत त्या ट्रॉलर्समध्ये त्या संघाला उत्तेजन देण्याकरता यशवंत पाटील आणि चित्रताई पाटील यांच्या हस्ते होतं। दरवर्षी यशवंत पाटील आणि चित्रताई यांच्या हस्ते या स्पर्धांची सुरुवात होती। खरं तर महाराष्ट्रातल्या पर्यटनाच्या दृष्टीने, रायगड जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीने हा सोहळा हा केवळ स्पर्धेचा सोहळा नसून एक परंपरा जपणारा सोहळा आहे। आणि याकरता याचं विशेष महत्त्व आहे। आपण पाहताय कशा पद्धतीने आपापल्या बोटींना उत्तेजन देण्याकरता छोट्या छोट्या होड्या लोक आनंद उत्सव साजरा करत असतात। या वर्षीच्या स्पर्धेत 50हून अधिक होड्यांनी सहभाग घेतला असून प्रत्येक होडीत 35 ते 40 युवक सहभागी झाले होते। हा रोमांचक थरार पाहण्यासाठी मुंबई पुण्यासह दूरवरून हजारो नागरिकांनी खाडीकाठावर गर्दी केली होती। 100 वर्षांची परंपरा आजही तेवढ्यात उत्साहात पुढील पिढीकडे हस्तांतरित होताना दिसत आहे। अशा अनोख्या परंपरा जपल्या गेल्या स्थानिक संस्कृतीसोबत पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते। आता शासन याकडे किती लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।